नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन संदर्भात जी-आर आलेला आहे. एन-पी-एस रक्कम जी-पी-एफमध्ये वर्ग करण्यासाठी हा जी-आर आहे. त्याची कशी रक्कम तरतूद करायची आहे सविस्तर शासन निर्णयामध्ये कोणत्या लोकांना कर्मचाऱ्यांना हा शासन निर्णय लागू आहे, पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना या संदर्भात सविस्तर मुद्दे आहेत. ते काय मुद्दे आहेत ते आज आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला सविस्तर जाणून घेऊया. तर पहा, 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्मित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा 1 ऑक्टोबर 2024चा जी-आर आहे. आणि या जी-आरला 2 फेब्रुवारी 2024चा संदर्भाधीन शासन निर्णय आहे आणि 20 सप्टेंबर 2024चा UPS या योजनेचा शासन निर्णय आहे. वित्त विभागाचा शासन निर्णय अंशदायी निवृत्ती योजना अन्वये 31/10/2005 अन्वये राज्य शासनाच्या सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर नवीन अंशदान निवृत्ती योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र शासनाने 3/3/2023 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनान्वये केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972-2021 लागू करण्याचा निर्णय एक वेळ पर्याय देण्याबाबत वन टाइम ऑप्शन निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर वित्त विभागाकडील शासन निर्णय क्रमांक 22/2024 अन्वये दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचारी अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय ऑप्शन देण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना देखील जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मंजुरीनुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्मित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय आहे पहा. 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1/11/2005 किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 म्हणजे आता ओल्ड पेन्शन स्कीम ज्याला म्हणतात OPS, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्ती वेतन योजना किंवा वित्त विभागातील संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्ती वेतन योजना या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात येत आहे. युनिफाईड पेन्शन स्कीम आलेली आहे, तो केंद्र शासनाने एक पर्याय दिलेला आहे, तो बघा. दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदमधील जे कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांचे प्रकरणी खालील अटीच्या अधीन राहून कार्यवाही करण्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. सदर शासन निर्णय 1/11/2005 पूर्वी निवड यादीमध्ये नाव अंतर्भूत होऊन दिनांक 1/11/2005 नंतर अनुकंप तत्वावर नियुक्ती कर्मचाऱ्यास लागू राहणार नाही. 1/11/2005 पूर्वी ज्यांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झाली असेल फक्त अशाच पदांसाठी सदर शासन निर्णय लागू राहील. म्हणजे 2.2 हा इथे असं सांगतोय की ज्याची 1/11/2005 नंतर जाहिरात असेल, पदभरती जाहिरात, त्यांच्यासाठी हा नियम लागू नसणार आहे. म्हणजे काही शिक्षक बांधव किंवा इतर कर्मचारी जे म्हणत होते, ग्रामसेवक वगैरे, की ज्यांची पदभरती आहे पण अधिसूचना पूर्वीची आहे, पण इथे डायरेक्ट स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की पदभरती जाहिरात प्रसिद्ध कधी झाली ते महत्त्वाचं. ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र शासनाची सेवा सोडून दिली असेल
त्यांच्या प्रकरणी केंद्र शासनाची सेवासंदर्भातील जाहिरात 1/1/2004 पूर्वी प्रसिद्ध झाली असेल व त्यांना केंद्राची जुनी निवृत्तीवेतन योजना लागू असेल, अशा कर्मचाऱ्यांना ते लागू राहील. सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 19/11/2003च्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार करण्यात आलेली नियुक्ती अशा पदांना लागू राहील. ज्या पदांची जाहिरात दिनांक 1/11/2005 पूर्वी प्रसिद्ध झाली आहे, तथापि न्यायालयीन प्रकरणामुळे सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात येऊन नव्याने जाहिरात देण्यात आली असेल तर त्या नव्याने जाहिरात दिलेली तारीख विचारात घेण्यात यावी. यामध्ये न्यायालयाने जरी जुन्या जाहिरातीमधील उमेदवाराचा समावेश केला असेल तरी ती नवीन जाहिरातीमधील नियुक्ती समजण्यात यावी. ज्या पदांचे मागणीपत्र पाठवलेले असेल तर तो दिनांक विचारात न घेता त्या मागणीच्या आधारे प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीचा दिनांक विचारात घेण्यात यावा. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे सेवेत नियमित पदावर समावेशन दिनांक 1/11/2005 नंतर करण्यात आले असेल अशा कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही. कृषी सेवक, ग्रामसेवक इत्यादी मानधनावरील पदांच्या सेवा समाधानकारकरित्या पूर्ण न करता अन्य पदावर नियुक्ती झाली असल्यास सदर मानधनावरील सेवा जोडून देण्याची आवश्यकता राहत नाही. पर्यायी या योजनेचा त्यांचा समावेश होणार नाही. संबंधित जिल्हा परिषदेमधील कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील. जे जिल्हा परिषदेतील कर्मचारी या 6 महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याचा पर्याय देणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू राहील. जिल्हा परिषद कर्मचारी यांना प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील. जुनी निवृत्तीवेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित जिल्हा परिषदेमधील कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावा. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित जिल्हा परिषदेतील कर्मचारी हा जुनी निवृत्तीवेतन योजना व आनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन ज्ञापन संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत निर्गमित करावे. तसेच संबंधित जिल्हा परिषदेमधील कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करावे. जिल्हा परिषद जे कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीत खाते उघडण्यात यावे व सदर खात्याच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यातील त्यांच्या आयुष्याची रक्कम व्याजासह जमा रक्कम त्याच्यात करण्यात यावी. म्हणजे GPFमध्ये सगळी रक्कम ही वर्ग करायची आहे. पहा, जिल्हा परिषदेमध्ये जे कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व आनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली मधील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्याची कार्यवाही करण्यात यावी. दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी वित्त विभागाकडे संदर्भ 20/9/2024 रोजीच्या निर्णयातील एकीकृत निवृत्ती योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याचा पर्याय देतील त्यांना संदर्भ क्रमांक 2 येथील 20/9/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अ9 संदर्भ क्रमांक 6/14/2024 व्यय 15 दिनांक 27/8/2024 अन्वये दिलेल्या सहमतीच्या माननीय मंत्रिमंडळाने 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्मित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक पुढील प्रमाणे आहे. सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीत करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार सर्व नावाने दीपाली सु. पवार, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.